नमस्कार, मी रवींद्र इंगोले, मनरेगा राज्य प्रशिक्षक. माझा गाव माझी जबाबदारी, मी समृद्ध तर गाव समृद्ध या पुस्तकाचे लेखक जागर मनरेगाच्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो. आपण मनरेगामधून केव्हा झाडे लावली म्हणजे आपला जास्तीत जास्त फायदा होईल या विषयावर आपण चर्चा करूया. मनरेगामध्ये एका आर्थिक वर्षाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. जर आपण वैयक्तिक, सार्वजनिक आणि गट स्वरूपाची कामं जर केली तर त्याची एक काल मर्यादा असते. आर्थिक वर्ष केव्हा चालू होते? एप्रिल महिन्यामध्ये चालू होते आणि 31 मार्चला काय होते की ते बंद होते. आता या आर्थिक वर्षामध्ये आपण काय करत असतो की 9 महिनेपूर्वी हे आराखडा आपण तयार करतो. साधारणतः ऑगस्ट ते 7 एप्रिलपर्यंत ही प्रोसेस असते आणि 7 एप्रिलच्या नंतर आपण समजा आपल्याला मनरेगातून वृक्षारोपण करायचं आहे आणि वृक्षारोपण आपण आराखड्यामध्ये घेतलं, लेबर बजेटमध्येही घेतलं आणि प्रस्ताव तयार करतो आणि तो प्रस्ताव जर झाडं ती 25 लाख रुपयापर्यंतचे कामं असतील तर त्यांना तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार किंवा BDO सर त्याला प्रशासकीय मान्यता देतात आणि तांत्रिक मान्यता संबंधित विभागाचे इंजिनियर देतात. इथं हा मुद्दा क्लिअर झाला. नंतर त्या कामाचं सेल्फ तयार होते आणि सेल्फ तयार झाल्यानंतर लक्षात घ्या, आता आपण कोणत्या महिन्यामध्ये आहोत? एप्रिल महिन्यामध्ये. आणि काय होते की मे महिन्यामध्ये की त्या कामाचं जे आपल्याला कुठं झाडं लावायचे आहेत की रोडच्या कडेला झाडे लावायची आहेत तर त्याचं जिओ टॅगिंग होते आणि जिओ टॅगिंग झाल्यानंतर मे महिन्यामध्ये खड्डे खोदायचे पैसे हे मस्टर हे कोण काढते? रोजगार सेवक काढतात आणि नंतर जूनमध्ये झाडं लावायचे आणि झाडाचे पैसे मिळतात आणि जुलैपासून संगोपनाचे पैसे मिळतात. हे बघा, आता याच्यामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये 12 महिने आहे. 12 महिन्यामध्ये आपला एप्रिलमध्ये काय गेलं? प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता. मेमध्ये खड्डे आपण खोदले, जूनमध्ये वृक्षारोपण केलं आणि जुलैपासून संगोपनाचे आपल्याला मार्चपर्यंत काय मिळतात? पैसे. म्हणजे त्या आर्थिक वर्षामध्ये, या आर्थिक वर्षामध्ये आपल्याला किती महिन्याचे पैसे मिळाले? 9 महिन्याचे. हा मुद्दा आता लक्षात घ्या. ऑक्टोबर महिन्यामध्ये झाडं लावली तर 6 महिन्याचेच मजुराला मजुरी मिळते आणि संयोजनाचा निधी मिळते. बघा, याच्यामध्ये काय होईल की 6 महिन्याचे मजुराला मजुरीही मिळणार नाही त्या आर्थिक वर्षामध्ये आणि संयोजनाचा निधीही मिळणार नाही. जर आपल्याला वाटलं की आता आम्ही नवीन वर्ष आहे, नवीन वर्ष जानेवारीमध्ये आम्ही काय करणार? झाडं लावणार, तर त्या आर्थिक वर्षामध्ये तुम्ही जर जानेवारीमध्ये जर झाडं लावले तर तुम्हाला 3 महिन्याचेच मजुराची मजुरी मिळेल आणि संयोजनाचा निधी मिळेल. हे लक्षात घ्या. ही असे मनरेगामध्ये कामे आहेत, त्या कामामध्ये की 90% अकुशल आहे. जसं झाडं लावले, शेततळी करणे, बांधबंदिस्ती करणे वगैरे, हे जर झाडं लावली त्याच्यामध्ये अकुशल म्हणजे मजुरीचं प्रमाण 90% आहे. किती आहे? 90%. आता समजूया की 90% काय आहे या वृक्षारोपणमध्ये की अकुशल प्रमाण आहे. आणि जर याच्यामध्ये 90% अकुशल असेल तर आपल्याला संयोजनाचा निधी मिळते. याच्यामध्ये 60-40चा रेशो, 60-40च्या रेशोमध्ये हे 90% अकुशल आहे. म्हणजे आपल्याला समजा एक उदाहरण सांगतो, आपण कपडे खरेदी करायला गेलो आणि त्या दुकानामध्ये डिस्काउंट आहे. डिस्काउंट कसं आहे की बा तुम्ही 10,000 रुपयाचे कपडे खरेदी केले तर तुम्हाला 9,000 रुपयाचं डिस्काउंट मिळते आणि ज्या डिस्काउंटमध्ये तुम्हाला दुसरे कपडे खरेदी करता येतात. तसंच मनरेगामध्ये आहे. मनरेगामध्ये काय आहे की तुम्ही अकुशल कामं केले तर कुशल कामं करण्यासाठी काय मिळते? तुम्हाला डिस्काउंट मिळते. त्याला म्हणतात संयोजनाचा निधी. बघा, आता मजुराला मजुरी तर मिळालीच, परंतु संयोजनाचा निधी मिळत आहे आणि ह्या संयोजनाचा निधी समजा 1 लाख रुपये आपल्याला काय मजुरीचं काम झालं तर त्याच्यामध्ये साधारणतः 80,000 रुपये काय मिळते? संयोजनाचा निधी. आणि या संयोजनाच्या निधीतून काय करता येते? समजा आपण गाईचा गोठा करू शकतो,
मग हे गाईचा गोठा जर करायचा असेल, इकडे झाडाचंही नियोजन करायचं आणि इकडे गोठ्याचंही नियोजन करायचं. आणि बघा, एक लक्षात घ्या, संयोजनाचा निधी जो आहे म्हणजे आपल्याला जो डिस्काउंट मिळालेलं होतं, तो डिस्काउंट 31 मार्चच्या आत खर्च करावं लागते. आणि जर 31 मार्चच्या आत खर्च केला नाही तर ते निधी लॉक होते. मग तुम्ही म्हणता की बाबा आमचे अकुशल जे आहे ते पैसे मिळाले पण कुशल बिल मिळालं नाही, अशा बऱ्याच समस्या येतात. म्हणून मनरेगाचं जे टप्पे आहेत, पायऱ्या आहेत, हे पायऱ्या समजून घ्या. पहिल्या वर्षी आपण नियोजन केलं, दुसऱ्या वर्षाचं काही प्रॉब्लेम नाही. दुसऱ्या वर्षी जे आहे तर 365 दिवसही मजुरी मिळू शकते. म्हणून बघा, आज आपण दुष्काळाला समोर जात आहोत आणि वृक्षारोपण आपल्याला करायचं आहे. जर मनरेगातून साधारणतः तुम्ही 200 झाडं लावले तर 3 वर्षामध्ये 5 लाख रुपये मिळतात. मनरेगा हा कायदा आहे आणि या कायद्यानं कामाची हमी आणि पैशाची हमी दिलेली आहे. म्हणून कायदा समजून घ्या, उमजून घ्या आणि आपल्या गावाचं नियोजन करा. मनरेगामध्ये निधीची कमी नाही. मनरेगा काय आहे, मनरेगातून कसे कामं करायचे आहेत, यासाठी तुम्ही जागर मनरेगाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा.